प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला. ज्या वर्गासाठी निवडणूक लढवणार आहे तो म्हणजे माझा शेतकरी सुखी समाधानी कसा होईल. या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित ही थोरात साहेबांची मला भेट घ्यायची होती. थोरात साहेबांचे मला आशीर्वाद घेणं अपेक्षित होतं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं दक्षिण लोकसभा मतदारसंघात लढवण्याची संधी मिळते, काय सांगाल तुम्ही? मी प्रथमतः आदरणीय पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय पवारसाहेब असू, आदरणीय जयंत पाटील साहेब असू, आदरणीय ताई असू, या सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो. काय काय मुद्दे असणार आहेत दक्षिण लोकसभा मतदारसंघातून? सगळ्यात महत्त्वाचं, निवडणूक लढवण्यामागं एक दोन प्रकारचे कारणं असतात. एक कारण असं असतं बऱ्याच जणांचं, तो वर्ग मला बऱ्यापैकी पाहायला मिळतो, एक आपल्या फक्त प्रतिष्ठेसाठी, आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणारा एक वर्ग आपण पाहायला मिळतो. पण मी ज्या घटकातून निवडणूक लढवण्याचा लढवतो आणि ज्या वर्गासाठी निवडणूक लढवणार आहे तो म्हणजे माझा शेतकरी सुखी समाधानी कसा होईल. या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित ही ते प्रश्न कसे सुटतील. पाण्याचे प्रश्न या मतदारसंघामध्ये भयानक परिस्थिती, पाण्याचे असू, बेरोजगारीचा प्रश्न असू, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही. आज तुम्ही पाहिला असेल कांदा दरवाढीच्या बाबत म्हणजे किती भयानक परिस्थिती. म्हणजे आज शेतीमालाच्या त्या खतं बियाण्याचा विचार केला तर आज मुद्दल भावात सुद्धा राहत नाही, शेतकऱ्यांचा तोटा होतो. दुधाच्या बाबतीत तर 10 वर्षापूर्वीचे दुधाचे दर आणि आजचे दर म्हणजे ह्या सगळे मुद्दे घेऊन मी लोकसभेमध्ये मला संधी तर लोक देणारच आहे, मला एक विश्वास आहे. पण मी माझ्या पुढील 5 वर्षामध्ये या जनतेसाठी पूर्णपणे या पदाचा वापर करण्याचा प्रयत्न करीन. काल आज खासदार सुनील विखेंनी म्हटलेलं आहे की कोण काय म्हणलं यापेक्षा त्या गोष्टीला महत्त्व न देता आपले निवडणुकीमध्ये मुद्दे काय असणार आहे, मुद्दे म्हणण्यापेक्षा आपण निवडून आल्यानंतर काय करणार हे लोकांना दाखवलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. आणि आपण आपल्याला ज्या मतदारसंघामध्ये मला पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये 2019ला आमदार म्हणून संधी मिळाली, त्या 5 वर्षामध्ये समाजासाठी काय काय दिलं हे तर आपण सगळ्यांसमोर आज मांडलेला आहे आरसा. त्यामुळे पुढल्या 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय करणार, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार. काही नगर दक्षिणचे जे आमदार आहेत तर ते अजित पवार गट या गटामध्ये आहेत, काही शरद पवार गट. हे समीकरण आता कसं तुम्ही जोडून आणणार आहात? आता परिस्थितीनुसार कसा मार्ग निघतो आहे काय. आता सुरू तर झाली आता लढाई, आज उमेदवारी डिक्लेअर झाली, आता एक एक चित्र पाहायला मिळेल. काँग्रेस आणि शिवसेना देखील तुमच्यासोबत राहील का असं वाटतं का? महाविकास आदरणीय पवारसाहेब असू, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असू, आदरणीय थोरात साहेब असो, काँग्रेसचे नेते मंडळी असू, यांच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी काम करते. आणि ही महाविकास आघाडी एक अभेद्य युती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या युतीमध्ये कुठंही दगाफटका तुम्हाला दिसणार नाही. सगळे नेते मंडळी, ज्या पक्षाचे नेते मंडळी, महाविकास आघाडीतील काही इतर घटक पक्षसुद्धा एक दिलाने एक जीवाने आपल्याच पक्षाचा उमेदवार आहे ह्या भावनेतून काम करणार आहे. काल तुमची बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक झाली, नेमकी काय चर्चा झाली? नाही, थोरात साहेबांची मला भेट घ्यायची होती. थोरात साहेबांचे मला आशीर्वाद घेणं अपेक्षित होतं. कारण थोरात साहेब हे जिल्ह्याचे नव्हे राज्याचे नेते आहेत आणि एक सुसंस्कृत नेता म्हणून मी त्या आदरणीय थोरात साहेबांकडे मी पाहत आलेलो आहे. महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये सुद्धा ते महसूल मंत्री म्हणून ते काम पाहत असताना माझा आणि त्यांचा जवळून संबंध आला. पण खरं एक म्हणजे कधी विकासाच्या कामात
एखाद्या कामामध्ये कुठं राजकारण आणलं नाही. एक सुसंस्कृतपणे प्रत्येकाला मदत करण्याचं काम करणारा हा नेता आणि आपल्या जिल्ह्यातलं एक नेतृत्व असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. पण काल माझी भेट नाही झाली, काल उशीर झाल्यामुळं, पण आज त्यांना मी भेटणार आहे.